मुंबईत बरेचसे केसेस असे होतात की रिटायरमेंट झालं, त्याचे सगळे पैसे घेतलेत. म्हणजे एक तर म्हात्रे अंकल म्हणून आम्ही म्हणायचो त्यांना. त्यांचे 4 फ्लॅट होते गोरेगावमध्ये. आता ते बिचारे वारलेत. गोरेगावमध्ये त्यांना रिटायरमेंट होईपर्यंत सगळं काही व्यवस्थित होतं. नवरा बायको दोघंच होते, मुलं वगैरे परदेशात वगैरे होती. आणि परदेशात जाऊन मग ते कॉन्टॅक्टमध्ये होते फक्त. पण मग त्या स्त्रीने त्यांच्यावरती रिटायरमेंट झाल्यानंतर काय 64चा काहीतरी एज होता, त्यावेळेस त्यांना त्यांच्यावरती केस केला की कौटुंबिक हिंसाचाराचा त्रास देतात, हे ना ते ना. आणि त्या एकट्याच बाई त्या एवढ्या मोठ्या घरात कसं काय राहत होते त्यांनाच माहिती. पण ते पण त्यांना सहन नाही झालं की ते त्याच घरात राहतात. आणि त्यांना शेवटी त्यांना वृद्धाश्रमात जाऊन राहायला लागलं. त्यांच्याकडे पैसे नव्हते. बापरे. कारण सगळं काही जसं मी सांगितलं त्यांचाच एक एक्झाम्पल होता त्या स्त्रीधनमध्ये कन्वर्ट झालेला आणि त्यांच्याकडे काहीच उरलेलं नव्हतं. मग आमच्या टीमने पण मदत केली थोडीफार आणि वृद्धाश्रमातच मग दगावले ते शेवटी. कारण तो जो शॉक होता की माझ्याबरोबर हा असं होऊ शकतं.